कविता 7वी, धूळ पेरणी. धूळ पेरणी याचा अर्थ पाऊस पडण्यापूर्वी जमिनीची जी काही केलेली मशागत असते ती मशागत. आसो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव झुरणीला. आणि बरकत म्हणजेच भरभराट. पाऊस पडण्यापूर्वी केलेली जी काही पेरणी असन त्या पेरणीला बरकत असायला पाहिजे, भरभराट असायला पाहिजे. आणि लागला आहे मातीचा जीव झुरणीला. म्हणजेच आपल्याला एक इच्छा आहे, एक आशा आहे की बरकत मिळावी. त्यासाठी प्रत्येक शेतकरी आपल्या जमिनीची मशागत करून पेरणी करत असतोय. हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपूर मोत्यांची आस मोरणीला. आस म्हणजे एक इच्छा आणि ओढ अपेक्षा असते की हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला आहे. धरणीला सुद्धा पेरणी केल्याच्या नंतर हिरव्या रंगाने ती नटून जाणारे टिपूर मोत्यांची आस पेरणीला. आणि जमिनीमध्ये ज्यावेळेस धान्य पेरले जातील तर टिपूर मोत्यासारखे धान्य पेरले तर ती एक आस मोरणीला आहे. येऊ नये कधी दिवस जाचक, कासावीस डोळे बनले चातक. म्हणजे येऊ नये दिवस जाचक. जाचक दिवस म्हणजे कधी त्रास देणारे असे दिवस जर का आले तर शेतकऱ्यांची परेशानी होऊन जाते, जीव कासावीस होणे, त्याचे डोळे भरून येते, मन रडण्याच्या स्थितीला येते. म्हणूनच म्हणतात येऊ नये कधी दिवस जाचक, कासावीस डोळे बनले चातक. चातक हा एक ढगातील पाणी पिऊन राहणारा पक्षी आहे अशी इथं समजूत घातल्या गेलेली आहे. कोरडे नक्षत्र पूर पापणीला, आलेले आबूट दूर दाटणीला. आणि ज्यावेळेस समजा आबूट म्हणजे ढगाळ आणि ढगाळ असे वातावरण जे असतात, आकाशामध्ये जे काही ढगाळ वातावरण असन त्याला आबूट असं म्हटलं गेलेलं. नक्षत्र जर का कोरडे गेले तर पापणीला सुद्धा पूर आल्यासारखं सांगतात. ज्यावेळेस डोळे भरून येतात त्यावेळेस आपल्या डोळ्यातून पापणीतून जसा पूर येतोय तर आलेले आबूट दूर दाटणीला. आणि ज्यावेळेस समजा ढग दाटून जर का आलेले आहेत तर त्यामधून ढगातून पाणी मिळतंय. पाणी मिळण्याच्या नंतर तो पाऊस पडल्याच्या नंतर धरणीची जी काही तहान आहे ती भागवल्या जाते. धरणी मातेला पाणी मिळतंय आणि पाणी मिळाल्यावर शेतकरी सुद्धा सुखावल्या जातोय. शेतकऱ्याला सुखावण्यासाठी नक्षत्र कोरडे जाणं काही उपयोग नाही. जर का कोरडे नक्षत्र गेले तर शेतकऱ्याला रडण्याखेरीज दुसरा पर्याय मिळत नाही. मिळता डोळ्यांना मेघूट इशारे, मातीच्या कानांना फुटले धुमारे. आणि अशोक कौतिक कोळी या कवीने शेतकऱ्याचे म्हणजे मेघूट असे जर का इशारे आहेत, जर का हे मेघूट इशारे म्हणजेच ढगातून दाटून येणे आणि ढग जर का आलेले दिसतात, काळे ढग जर का दिसतात, पाणी येणारे ढग जर का दिसतात, त्यामुळे शेतकऱ्याला खुशी होते. आणि जर का मन भरून असा पाऊस पडलाय तर झाडाला पाणी मिळते आणि नवीन पालवी सुद्धा यायला मिळते. कवीने या कवितेमध्ये शेतकऱ्याचे वर्णन केलेले आहे. शेतकरी शेतामध्ये कशी मशागत करतोय, मशागत केल्याच्या नंतर त्याला शेतातून जर माल मिळाला आहे तर त्याला बरकत आल्यासारखी वाटेल. आणि ही बरकत येण्यासाठी त्याला मशागतही करायला लागेल. त्याचा जीव झुरणीला लागेपर्यंत तो मशागत करतोय. आणि ज्यावेळेस जमिनीमध्ये माल उगतोय, धान्य उगतंय, त्यावेळेस हिरवा जमिनीने पिसारा किंवा हिरवा शालू नेसलेली आहे असा अनुमान लावला जातोय. आणि शेतीमध्ये तो काय करतोय, बियाणे म्हणून टपोरे असे जे काही मोती असन तो पेरतोय.
आणि हे पेरल्याच्या नंतर त्याची इच्छा असते कधीही जाचक दिवस येऊ नये, डोळे त्याचे कासावीस होऊ नये, त्याला ढगाकडे पाहावं लागेल असे दिवस कधी येऊ नये, नक्षत्र कधी कोरडे जाऊ नये. कोरडे नक्षत्र गेले तर पापणीला पूर आल्यासारखं वाटन. आणि जे काही आबूट असे जे काही इशारे आहेत तर ढगाकडे पाहावं नाही लागणार, पावसाला व्याकुलतेने पाहावं नाही लागणार. जर का पावसाने मन मोकळेपणाने जर का पाऊस पडला तर शेती चांगली बहरेल, शेतीत पीक माल होईल आणि शेतकऱ्याच्या ज्या काय अडचणी असन त्या दूर करण्यासाठी त्याला फायदा होईल. शेतकरी हा व्याकुळ होऊन म्हणजे आपली जी काही मांडणी आहे ती कशा प्रकारे मांडतोय त्या कवितेतून कवीने मांडण्याचा प्रयत्न करत आहे.